गेले 6 दशक बारामतीकरांचं आणि पवार कुटुंबाचं एक वेगळं नातं आहे. मला अभिमान वाटतो तुम्हाला सांगताना की मागच्याच आठवड्यात तामिळनाडूच्या इलेक्शनमध्ये काही चर्चा चालू होत्या दिल्लीमध्ये आणि बारामतीचा आवर्जून उल्लेख झाला. याचं कारण असं की तुमच्या बारामतीकरांच्या विश्वासाने आणि प्रेमाने बारामतीत एक मोठा रेकॉर्ड लवकर होणार आहे. ज्या आदरणीय पवार साहेबांना 6 दशक ह्याच बारामतीकरांनी साथ दिली, ह्या देशामध्ये सगळ्यात जास्त वेळा निवडून यायचा मान हा कुणाला मिळणार आहे तर तो बारामतीकरांना मिळणार. 60 वर्ष ही परंपरा तुमच्या आशीर्वादाने सुरू झाली. आदरणीय पवार साहेब 6 दशक इथे कार्यरत होते. त्यानंतर दादांवर मोठी जबाबदारी आली आणि पूर्ण निष्ठेने दादांनी गेले 35 वर्ष या भागाची सेवा केली आणि बारामतीची वेगळी ओळख महाराष्ट्राच्या राजकारणात स्थापन केली. ह्या बारामतीकरांनी अनेक वेळा आरोप प्रत्यारोप झाले, संघर्ष केला, पण बारामतीकरांनी कधी पवारांची साथ नाही सोडली. आणि ह्याच बारामतीकरांसमोर नतमस्तक होऊन महाविकास आघाडी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार, राष्ट्रीय काँग्रेस पार्टी आणि शिवसेना यांच्या वतीने मी सगळ्यांना मनापासून शब्द आणि शुभेच्छा द्यायला आले की या संपूर्ण इलेक्शनमध्ये माझी तर इच्छा होती हे बिनविरोध व्हावं, इलेक्शनच होऊ नये. म्हणून पहिल्याच दिवशी, ज्या दिवशी इलेक्शन अनाऊन्स झालं, मी पहिल्या दिवशी चॅनलवर गेले आणि म्हणाले वहिनींचं इलेक्शन हे बिनविरोध झालं पाहिजे. दुर्दैव आहे की काही लोकांचे फॉर्म अजूनही राहिले, पण ठीक आहे, आता मतदान होईल, पण हे विक्रमी मतदान नक्की होईल ह्याच्याबद्दल माझ्या मनात तीळ मात्र शंका नाही.